कुशीनगर जिल्ह्यातील जडा बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अहरवली गावात यादव परिवार राहत होता. हुरहू यादव हा 50शी पार केलेला गृहस्थ, त्याची पत्नी गीता देवी आणि मुलगा दीपक यांच्या समवेत राहत होता. हुरहू हा वॉचमॅन म्हणून काम करत असे. त्यातून होणाऱ्या कमाईवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. तसेच गीता देवी काहीतरी रोजगार करून संसाराला हातभार लावत असे. हा परिवार सर्वसामान्य स्तरातील होता. खाऊन पिऊन सुखी असा या परिवारातील दीपक विवाहयोग्य झाला. पैपावणे ओळखी पाळखीचे यांच्या मार्फत त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू झाले. दीपकही वॉचमन म्हणून काम करत असे. त्याच्यासाठी गुडियाची स्थळ आली. गुडिया नावाप्रमाणेच एखाद्या बाहुबलीसारखी सुंदर होती. चार चौघीत उठून दिसणारी होती. तिला पाहताच क्षणी दीपकने तिला पसंत केली. त्याने तसे आपल्या आईवडिलांना सांगितले. त्याचा बाप हुरहूने तर आधीच गुडियाला पसंत केले. त्याला ती खूपच आवडली होती. गुडियासारखी भरलेल्या माणसाल देहाची तरणीबाण पोरगी त्याच्या नजरेसमोरून हलत नव्हती. रात्री झोपला तरी त्याच्या नजरेसमोरून तिचेच रूप येत होते. दीपकचे लग्न ठरले आणि रीतिरिवाजाप्रमाणे विवाह सोहळा झाला. गुडिया सून म्हणून नांदायला आली. दीपक आणि गुडियाचा नवा संसार सुखाने सुरू झाला. सारे काही सुरळीत चालले होते. गुडिया खुश होती, कारण तिचा नवराच नाही तर सासू सासराही तिचे लाड करत होते. तिला मागेल ते देत होते. तिचा सासरा तर तिला तोंडातून जे पडेल ते आणून देत होता. दिवसामागून दिवस जात होते. लग्नाला 5-6 महिने झाले आणि घरात नातेवाईकांमध्ये गुडिया गोड बातमी कधी देणार याची कुजबूज सुरू झाली. हे आता गुडियाच्या कानावरही जात होते. तिलाही आई होण्याची तीव्र इच्छा होती. दीपक दिवसभर कामाला जात असे. रात्री घरी आपली पत्नी गुड्यासोबत असे. त्या दोघांचे वैवाहिक जीवन चांगले चालले होते, पण अजून मुलाची चाहूल लागली नव्हती. गुड्याचा सासरा हुरहू हा रात्र पाळीला जायचा. रात्रभर तो रखवाली करायचा आणि दिवसभर घरी असायचा. तर दीपक कामावर असे. गीता देवी रोजगार असेल तर जायची. त्यामुळे दिवसभर हुरहू आणि त्याची सून गुडिया हे दोघेच घरी असत. हुरहू नेहमी सुनेच्या मागे पुढे करत असे. तिच्याकडे बघत असे. तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे. हे आता गुडियाच्याही लक्षात आले. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले. नंतर मात्र तो जास्त पुढे गोंडा घोळू लागल्याने ती त्याला प्रतिसाद देऊ लागली. थट्टा मस्करी करू लागली. नात्यातील भीड संपत गेली. मग हात धरण्यापासून ते झोंबाझोंबीपर्यंतचे प्रकार वाढत गेले. घरात कोणीच नसल्याने त्या दोघांना मोकळे रान मिळत होते. हळूहळू दोघांनी लाज सोडली आणि मिठी मारून अंग कुरवाळणे नेहमीचेच झाले. दोघांनाही नात्याचा विसर पडला आणि वासनेचे भूत मानगुटीवर बसले. घरात दोघेच असल्याची संधी साधत त्यांनी नात्याला काळीमा फासला. दोघात शरीर संबंध सुरू झाले. हळूहळू ते रोजचेच होऊन बसले. गुडिया दिवसा सासऱ्यासोबत आणि रात्री नवऱ्यासोबत मजा मारत होती. हुरहूने सुनेसोबत अनैतिक संबंध सुरू केले, पण त्याची कोणालाही कानोकान खबर लागू दिली नाही. पाप फार दिवस झाकून ठेवता येत नाही. कधी ना कधी पापाला वाचा फुटतेच. 1.5-2 वर्ष त्या दोघांचे संबंध निवांतपणे सुरू होते. पण 2 महिन्यापूर्वी घोळ झाला. नेहमीप्रमाणे सकाळी हुरहू कामावर घरी आला तर दीपक कामावरून निघून गेला होता. गीता देवी मजुरीसाठी दुपारपर्यंत सारे कामधाम आटोपले आणि जेवण खाणे करून हुरहू झोपण्यासाठी गेला. थोड्या वेळाने त्याने गुडियाला बोलवले. ती लगेच गेली. त्याने तिला मिठीत आवळून घेतले आणि बेडवर झोपवले. दोघांच्या कामक्रीडा सुरू झाल्या. दोघेही सरावले असल्याने पुढच्या खेळाला वेळ लागला नाही. दोघांना कपड्याचे भान नव्हते. दोघे शरीर संबंधाचे सुख घेण्यास रंगून गेले. इतक्यात गीता देवी घरी परत आली. तिने घरात सुरू असलेला खेळ पाहिला आणि ती हादरूनच गेली. तिचा पती थेट सुनेबरोबर शरीर संबंध करत होता. क्षणभरात ती सावरली आणि तिने नवऱ्याला चांगलेच बजावले. तोवर ते दोघे बाजूला झाले होते. या कारणातून हुरहू आणि गीता देवी या पती पत्नीत वादाला तोंड फुटले. पण हे बाब तिने मुलगा दीपकला सांगितले नाही, कारण तिला मुलाच्या संसाराची काळजी होती. तिने नवऱ्याला दम देऊन सुनेकडे वाईट नजरेने बघू नको, नाहीतर याद राख असे सुनावले. आता त्या दोघांचे संबंध उघड झाले होते. त्यामुळे गीता देवीने घरातून बाहेर जाणेच बंद केले. ती नेहमीच घरात राहू लागली. तसेच पती हुरहू याच्यावर नजर ठेवू लागली. त्यामुळे हुरहू याला गुड्यासोबत शरीर सुख घेणे शक्य होत नव्हते. तीच अवस्था गुड्याचीही होती. तिला दिवसा मिळणारे सुख बंद झाले होते. त्यामुळे तीही चलबिचल झाली होती. सासरा आणि सून यांना गीता देवीचा राग येऊ लागला. ती आहे तोवर आपल्याला काही सुख मिळणार नाही याची त्या दोघांना खात्री पटली. यावर एकच उपाय, तो म्हणजे गीता देवीच घरात राहिली नाही पाहिजे. पण तिला पाठवायचे कुठे, यावर त्या 2 कामधांनी एक योजना आखली. गीता देवीचा काटा कायमचा बाजूला करण्याचे त्यांनी ठरवले. दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी दिवसभर हुरहू, त्याची पत्नी गीता देवी आणि सून गुडिया हे घरात होते.
गुड्या इकडे तिकडे करत होती. तिचा तो तर्नाभान देह त्याला खुणावत होता. पण त्याला त्या देहाचे सुख काही घेता येत नव्हते, कारण त्याची पत्नी गीता देवी ठाण मांडून बसली होती. तिकडे गुड्याला हे रंग रगडून घ्यायचे होते, पण सासू असल्याने ती चुपचाप काम करत होती. त्या दोघांच्याही मनात राग खदखदत होता. या रागाचा उद्रेक झाला. त्या दोघांनी एकमेकांना इशारा केला आणि एकदमच गीता देवीवर हल्ला केला. चुलीतील जळके लाकूड घेऊन सून गीता देवीच्या अंगावर धावली, तर दारातील वीट घेऊन पती हुरहू याने हल्ला केला. पेटते लाकूड आणि विटांचा मारा करून सून सासऱ्याने गीता देवीचा जीव घेतला. ती निश्चित पडल्यानंतर ते शांत झाले. आता त्यांच्या मार्गातील अडसर दूर झाला होता. पण या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी गीता देवीचा मृतदेह कोणाच्या हाती लागणार नाही असा त्या दोघांनी प्लॅन केला. गीता देवीचा मृतदेह दाराजवळ शौचाच्या टाकीत टाकून फेकून दिला आणि टाकी बंद करून टाकली. मृतदेहच नसल्याने तिचे काय झाले हे कोणालाच कळणार नव्हते. सायंकाळी दीपक घरी आला तेव्हा गुड्याने त्याला सांगितले की कोणीतरी माणूस दुचाकी घेऊन आला होता. सासूबाई त्या दुचाकीवर बसून त्या माणसाबरोबर कुठेतरी निघून गेले आहेत. हे ऐकून दीपकला समजेना की कोण माणूस आला होता. रात्री उशिरापर्यंत तो आईची वाट बघत होता, पण त्याची आई काही परत आली नाही. रात्रभर तो कसा तरी थांबला. सकाळ होताच त्याने पोलीस ठाणे गाठले आणि आपली आई घरातून निघून गेल्याची तक्रार दिली. ती कोणाच्या दुचाकीवरून गेली याबाबत पोलीस गुड्याकडे खोदून खोदून विचारू लागले. तेव्हा गुड्याला उत्तर देणे कठीण जाऊ लागले. तो माणूस कसा दिसत होता, कपडे कसे होते, गाडी कोणाची होती, गाडीचा रंग काय, नंबर काय, असे प्रश्न ऐकून गुड्याच चक्रावली. पोलिसांनी उत्तर देता देता ती मेटाकुटीला आली. हुरहूकडे चौकशी केली असता तोही भांबावला. दरम्यान तिसऱ्या दिवशी शौचाच्या टाकीतच गीता देवीचा मृतदेह सापडला आणि गुड्याने दिलेली माहिती खोटी होती हे सिद्ध झाले. आता तिने खोटी माहिती का दिली याची सखोल चौकशी पोलिसांनी केली. तेव्हा तिने तोंड उघडले आणि आपल्या पापाची कबुली दिली. गेल्या 2 वर्षापासून त्यांचे एकमेकांशी अवैध संबंध होते. आठवड्याभरापूर्वी गीताने दोघांनाही आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि तिने विरोध करण्यास सुरुवात केली आणि वाद सुरू झाला. त्यानंतर सून व सासऱ्याने तिला संपवायचा कट रचला. गुरुवारी संध्याकाळी दोघांनी अर्धा जळालेल्या लाकडाने व विट्याने गीताच्या शरीरावर वार करून तिची हत्या केली. शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह लपवण्यात आला होता. या माहितीवरून त्या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या मसालेदार मराठी क्राईम स्टोरीज बघण्यासाठी आजच आपला चॅनल क्राईम कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.